आपल्या देशाचे नेते, केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री आदरणीय गडकरी साहेब यांच्या संकल्पनेतून, यांच्या प्रयत्नातून आपल्या पुणे जिल्ह्यामध्ये श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी महामार्ग अंतर्गत येणारा दिवे घाट ते हडपसर हा 13.5 किलोमीटरचा रस्त्याचं चौपदीकरण आणि सिंहगड रोड ते वारजे भागातील सर्व्हिस रस्ते, तसेच मुळा मुठा नदींवरील पुलांच्या कामाचं भूमिपूजन अशा जवळपास 819 आणि 80 कोटी इतक्या मोठ्या रकमेच्या कामाचं भूमिपूजन होत आहे। आणि त्या निमित्तानं व्यासपीठावरती उपस्थित आपल्या राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, आपले राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील, राज्याचे सहकार मंत्री माननीय दिलीप वळसे पाटील साहेब, खासदार सुप्रियाताई सुळे, खासदार मेधाताई कुलकर्णी, आमदार भीमराव तापकीर, आमदार माधुताई मिसाळ, आमदार योगेश टिळेकर, व्यासपीठावरती उपस्थित सर्वच मान्यवर आणि समोर बसलेले माझे सर्व बंधू आणि भगिनींनो, सर्वप्रथम पुणेकरांच्या वतीनं, समस्त वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून त्यांच्या वतीनं आपण गडकरी साहेबांना मोठ्या टाळ्यांच्या कडकडामध्ये त्यांचे आभार व्यक्त करूया की देशाचं नेतृत्व करत असताना आज विशेष प्रेम महाराष्ट्रामध्ये संपूर्ण त्यांच्या 10 वर्षाच्या या सगळ्या कार्यकालामध्ये सर्वाधिक महामार्ग महाराष्ट्रामध्ये झाले। आणि आपण पुणेकर सुद्धा नशीबवान आहोत की पुणे शहर, पुणे जिल्हा आणि पुणे विभागामध्ये सुद्धा आज जवळपास 1,25,000 कोटी रुपयाची कामं सुरू आहेत, ती माननीय गडकरी साहेबांच्या नेतृत्वामध्ये आणि त्यांच्या संकल्पनेमधून। आज ज्या 2 कामांचं भूमिपूजन होत आहे त्याच्यामध्ये निश्चितपणे पालखी महामार्गाचा उल्लेख या ठिकाणी झाला आणि दिवे घाटातील वाहतुकीची समस्या, हडपसर आणि पुरसुंगी तसेच इतर परिसरातल्या वाहतुकीची समस्या निश्चितपणे साहेब त्या माध्यमातून सुटणार आहे। परंतु या वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून सुद्धा पंढरीला जाणाऱ्या लाखो वारकऱ्यांचे आशीर्वाद सुद्धा आपल्याला मिळणार आहेत, या निमित्तानं मला आवर्जून सांगितलं पाहिजे। या तमाम महाराष्ट्रातल्या जनतेचं आराध्य दैवत असलेलं आमचं विठुराया आणि त्याच्या पालखी मार्गाचं नियोजन आपण केलं। संत तुकाराम महाराजांचा पालखी मार्ग असेल, संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी मार्ग असेल, यासाठी जवळपास 12,000 कोटीपेक्षा अधिक रक्कम या दोन्ही महामार्गासाठी आपण तरतूद केलीत आणि आज जवळपास 80 ते 90% काम या दोन्ही महामार्गाचं आज पूर्ण होत आहे। मला या निमित्ताने एवढंच सांगायचं की पुण्यावरती तर साहेबांचं विशेष प्रेम आहे आणि म्हणून गेल्या काही काळामध्ये, मागच्या 10 वर्षामध्ये माननीय गडकरी साहेबांनी पुण्यासाठी खूप प्रकल्प आणले, खूप प्रकल्प या पुणे शहराला, या पुणे जिल्ह्याला दिले। आज आपण चांदणी चौकाचा उल्लेख झाला, चांदणी चौकाच्या प्रकल्पासाठी जवळपास 400 कोटी रुपये गडकरी साहेबांच्या माध्यमातून मूळ संकल्पना त्यांची, आणि हा प्रकल्प पूर्ण व्हावा, पुण्याच्या वाहतुकीचा प्रश्न सुटावा, ही त्याच्या मागची मूळ त्यांचा उद्देश होता आणि ते पूर्ण करण्यामध्ये यश आलं। हा 400 कोटी रुपये आणि किमान हा सगळा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी जवळपास 1,000 कोटीचा प्रकल्प माननीय गडकरी साहेबांच्या नेतृत्वामध्ये आपण पूर्ण केला। कात्रज चौकातला उड्डाणपुलासाठी 170 कोटी रुपये माननीय गडकरी साहेबांच्या नेतृत्वामध्ये या ठिकाणी आपल्याला काम त्या ठिकाणी सुरू झालं। नवले पुलापासून कात्रजपर्यंत 6 पदरी रस्त्याचं काम सुरू झालं, 96 कोटी रुपयाची तरतूद त्या ठिकाणी झाली। पुण्यातनं आपण बरेच जण मुळशीकर इथं बसलेलो आहोत, पुण्याकडनं कोकणात जाणारा जो रस्ता आहे, पुणे ते मुळशीपर्यंतचा जो रस्ता महामार्ग म्हणून आहे, त्याला जवळपास 228 कोटी रुपये आज काम त्याचं, या रस्त्याचं सुद्धा सुरू आहे। मी आपल्याला सांगेल की जवळपास या सगळ्या ह्याच्यामध्ये, या सगळ्या पुण्याच्या एकूण परिसरामध्ये, म्हणजे आज जरी भूमिपूजन झालं त्यामध्ये आमचा भूमकर पूल असेल, वाकड असेल, बावधन असेल, नवले पूल असेल, या सगळ्या परिसरातला वाहतुकीचा ताण हा निश्चितपणे कमी होणार आहे। का तर मुळा आणि मुठा नद्यांवरच्या पुलाचं सुद्धा
आजच्या भूमिपूजनामध्ये त्या पुलाचं बांधकाम, त्या पुलातल्या अनेक व्यवस्था आहेत, ते काम पूर्ण करण्यासाठी म्हणून आजचा हा भूमिपूजनाच्या कार्यक्रमामध्ये त्याचाही समावेश आहे. आणि म्हणून मी आपल्याला या ठिकाणी आवर्जून सांगेल की हे सगळी कामं जर आपण पाहिली तर आज केवळ ही जी कामं पाहिली, शहराच्या लगतची कामं, जवळपास 2000 कोटी रुपयाची साहेब कामं, ही पुणे शहराच्या लगतच्या ह्या सगळ्या कामांसाठी आज 2000 कोटी रुपयाची तरतूद आहे आणि कामही पूर्ण होत आली आहेत. हे सगळं करत असताना पुणे सोलापूर महामार्गाचं काम चालू आहे, पुणे सातारा महामार्गाचं काम चालू आहे आणि या दोन्ही महामार्गाचं जर पाहिलं तर 3000 कोटीपेक्षा अधिक रकमेची कामं या दोन्ही महामार्गाची आज सुद्धा सुरू असलेले आपल्याला दिसत आहेत. आणि म्हणून 12000 कोटीची पालखी महामार्गाची कामं, जवळपास 3000 कोटीची या शहराच्या आजूबाजूच्या महामार्गांची कामं आणि जिल्ह्याच्या आजूबाजूला जवळपास 2000 कोटीची कामं ही केवळ आणि केवळ गडकरी साहेबांच्या संकल्पनेतनं आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या प्रयत्नातनं आज आपल्याला झालेली दिसत आहेत. हे केवळ जिल्ह्याचं मी सांगतोय, पण आपल्या सगळ्यांना माहिती आहे की देशाचे नेते आपण यासाठी म्हणतो की आज देशभरामध्ये एक मोठं महामार्गाचं जाळं, एक ऐतिहासिक कामगिरी गेल्या 10 वर्षात माननीय गडकरी साहेबांच्या नेतृत्वाखाली झाली, माननीय मोदीजींच्या मार्गदर्शनाखाली झाली. मित्रांनो, 2014 पूर्वी या देशामध्ये रोज सरासरी रस्ता होण्याचं प्रमाण जे होतं ते होतं, या रस्त्याचं केवळ 12 किलोमीटर रस्ते हे दर दिवसाला होत होते. पण गडकरी साहेबांनी ज्या वेळेला या मंत्रालयाचा कार्यभार स्वीकारला, मागच्या 10 वर्षामध्ये आपण पाहिलं तर इतका मोठा विस्तार या देशामध्ये महामार्गांचा झाला आणि आज 12 किलोमीटरवरनं जर आज आपण पाहिलं तर 2.5 पट म्हणजे दिवसाला 28 किलोमीटरची कामं आज आपल्या देशात दर दिवशी होत आहेत. आणि हे मला असं वाटतं माननीय गडकरी साहेबांच्या नेतृत्वाचं यश आहे, त्यांच्या संकल्पनेचं यश आहे आणि त्यांच्या कार्यक्षमतेचं यश आहे. आणि हे आपण विसरता कामा नये. आज आपण जर पाहिलं तर मागच्या 10 वर्षामध्ये हायवेचं नेटवर्क 60% वाढलं, 60% नेटवर्क वाढलं. आज तब्बल देशामध्ये 1,46,000 किलोमीटर इतके रस्ते हे महामार्गाचे पूर्ण झालेत. आणि म्हणून आपल्या महाराष्ट्राचे नेते, आपले गडकरी साहेब हे देशामध्ये आज आपण पाहतो की इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये काम करतात, इतकं मोठं नेतृत्व आज आपल्या महाराष्ट्राचं, आपल्याला प्रत्येकाला त्याचा अभिमान वाटतो. आणि म्हणून साहेब आपण खूप कामं केली आहेत, खूप कामं करतायत. पण आता या ठिकाणी काही उल्लेख झाला की पुण्याच्या वाहतुकीच्या संदर्भात काही विषय निश्चितपणे आम्हाला आपली मदत लागणार आहे. आणि तुम्ही नेहमी म्हणता फक्त मागा, माझ्याकडे सगळं तयार आहे. त्यामुळे इथं येताना सुद्धा तुम्ही म्हणालात की जी काही कामं मागायची ती मागून घ्या, माझ्याकडे खूप पैसे आहेत, मी तुम्हाला देणार आहे. आणि म्हणून पुणेकरांसाठी आमची मागणी राहील साहेब, पुण्याच्या सगळ्या बाजूने, जसं आता वळसे साहेबांनी उल्लेख केला, देवेंजींनी उल्लेख केला, पुणे शहराला जोडणारे जे सगळे रस्ते आहेत, मग सोलापूर रस्ता तो आमचा हडपसरपर्यंत येतो, नगर रस्ता आमचा वाघोलीपर्यंत येतो, पुणे मुंबई रस्ता आमचा रावेतपासून कात्रजपर्यंतचा सगळा हायवे हा त्याच्यामध्ये येतो. आज नगरचा रस्ता आमचा म्हटला, मी मगाशी म्हणलं वाघोलीपर्यंत. हे रस्ते शहराला जिथे जिथे साहेब मिळतात तिथे तिथे वाहतुकीची कोंडी खूप होते आणि पर्यायाने शहरातल्या वाहतुकीवरती सुद्धा त्याचा परिणाम होतो. शहरातल्या वाहतुकीसाठी तर निश्चितपणे आम्ही खूप साहेब काम करतो आपल्या नेतृत्वाखाली. आपल्या नेतृत्वाखाली या देशातली पुणेकरांचं, सर्वसामान्य पुणेकरांचं स्वप्न जे होतं की मेट्रोमध्ये बसण्याचं, साहेब आज 34 किलोमीटरचे मेट्रो मार्ग पुण्यात तयार झाले आणि मेट्रोमध्ये पुणेकर आज प्रवास करायला लागला. हे गेल्या 10 वर्षातली आपल्या सरकारची उपलब्धी आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की शहरातला मेट्रो मार्गाचं विस्तारीकरण तर आपण सगळ्या बाजूनं करतोय. शहरामध्ये सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम करण्यासाठी अनेक मोठ्या प्रमाणात संख्येनं बसेस सुद्धा आता आपण उपलब्ध करण्याचा प्रयत्न करतोय. आपणही आता सांगितलं की मी पुणे शहराला, मी आता साहेबांचं आपण खरं सगळ्यांनी अभिनंदन केलं पाहिजे. साहेबांनी आता सांगितलं की 1000 बसेस मी माझ्या कल्पनेत, माझ्याकडे आयडिया, तू दिल्लीला ये, 1000 बसेस, इलेक्ट्रिक बसेस मी पुण्याला देतो. मला असं वाटतं की असे नेते आपल्या जवळ असल्यानंतर, हक्काचे नेते आपल्याकडे असल्यानंतर या पुण्याचा वाहतुकीचा प्रश्न काय कुठलाच प्रश्न राहणार नाही. आणि म्हणून शहरातल्या प्रश्नासंदर्भात नक्की आपण सगळे साहेब काम करतोय, पण शहराच्या आजूबाजूनं जो काही आता वाहतुकीची समस्या जाणवतीये आणि मग त्याच्यामध्ये आज आपण पाहिलं हडपसर ते यवतपर्यंतचा मार्ग आहे, नाशिक फाटा ते खेडपर्यंतचा मार्ग आहे, रावेतपासून आमचा नरे असेल किंवा कात्रजपर्यंतचा जो मार्ग आहे, वाघोलीपासून शिक्रापूरपर्यंत आहे. हे जे शहराला येऊन मिळणाऱ्या रस्त्यांचा हा जो भाग आहे, त्यातला काही भाग हा महापालिकेचा असेल तो राष्ट्रीय महामार्गामध्ये त्याचं रूपांतर सुद्धा करायला लागेल. उदाहरणार्थ आमच्या फातिमा नगरपासनं ते पुढे हडपसरपर्यंत जिथून आपण हा रस्त्याचं म्हणतोय, आज काही याच्यातले डीपीआर सुद्धा साहेब तुमच्या नेतृत्वाखाली तुम्ही तयार केलेत. काही कामांना बजेट सुद्धा अलोकेट झालेलं आहे. माझी आपल्याला पुणेकरांच्या वतीने ही विनंती राहील की साहेब हे जर रस्ते जे तुमच्या डोक्यातली जी काही कल्पना आहे, जे तुम्ही म्हणता हे एलिव्हेटेड अशा पद्धतीचे हे जे काही 5-6 रस्ते जर पूर्ण झाले
तर पुण्याची वाहतूक ही 100% सुटल्याशिवाय राहणार नाही साहेब. आणि मला विश्वास आहे की तुम्ही द्यायलाच तयार आहात. आम्ही फक्त मागायची तुम्ही वाट पाहताय. तेव्हा आम्ही सर्व पुणेकरांच्या वतीनं आज आपल्याला ही मागणी करतो. निश्चितपणे कात्रज घाटापासून नवले पुलापर्यंत जसं आता सुप्रियाताईंनी सांगितलं की मागच्या काळामध्ये खरंच आपल्या माध्यमातून अनेक कामं पूर्ण झाली आणि अपघाताचं प्रमाण कमी झालं. पण कात्रज घाटापासून नवले पुलापर्यंत जे अपघातांचं प्रमाण हे आपल्याला जर झिरो आणायचं आहे तर साहेब तिथून सुद्धा नवले पुलापर्यंत आपल्याला एक सलग अशा पद्धतीचा पुढच्या काळातला एक रस्ता किंवा पूल करावा लागेल, जेणेकरून वडगाव असेल, सिंहगड रोड या भागातला वाहतुकीचा प्रश्न सुटेल आणि तिथे अपघातच होणार नाहीत. अशा पद्धतीचं एक नियोजन पुढच्या काळातलं जर झालं तर खूप आनंद होईल साहेब. आणि याच्यामध्ये मला असं वाटतं की हे निश्चितपणे आपण कराल आणि म्हणून पुढच्या 25-50 वर्षाची समस्या वाहतुकीची निश्चितपणे सुटेल. खडी मशीन चौक ते सासवड याही रस्त्याचं रूपांतर जर राष्ट्रीय महामार्गामध्ये करता आलं, मान्य कदम साहेबांशी आम्ही बोललोय, याचंही रूपांतर जर राष्ट्रीय महामार्गामध्ये केलं तर आमच्या योगेश अण्णा टिळकरांची ती मागणी सातत्यानं की तिथे सुद्धा वाहतुकीची खूप कोंडी होती. त्यामुळे काही महानगरपालिकेच्या हद्दीतले रस्ते राष्ट्रीय महामार्गामध्ये त्याचं रूपांतर करणं आणि काही राष्ट्रीय महामार्ग जे शहराच्या लगत आहेत त्यांना मला असं वाटतं की एलिव्हेटेड पद्धतीनं जर त्या ठिकाणी रस्त्यांची निर्मिती झाली तर पुण्याच्या आजूबाजूची वाहतुकीची समस्या आणि पर्यायानं पुणे शहरातल्या वाहतुकीची समस्या सुटण्यामध्ये निश्चितच मदत होईल. मी एवढंच या निमित्तानं साहेब आपल्याला सांगतो. आज शेवटी सकाळची वेळ आहे आणि सगळीकडे आज पितृपंधरवडा सुरू झाल्यामुळे सगळ्यांच्या घरी काही ना काहीतरी साहेब कार्यक्रम आहेत आणि तरी सुद्धा इतके मोठ्या संख्येनं आपण नागरिक या ठिकाणी उपस्थित झाला. मी तुमचंही सगळ्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो. पुन्हा एकदा पुणेकरांच्या वतीनं समस्त आमच्या वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून त्यांच्याही वतीनं साहेब आपल्याला मनापासून आम्ही धन्यवाद देतो, आपलं अभिनंदन करतो आणि तुमचं पुण्यावरचं प्रेम कायमच असं राहो. या पुण्याच्या विकासात कायमच आपण नेहमीच आम्हाला मार्गदर्शन केलंय, त्याच्यात सक्रिय तुमचा सहभाग असतो. पुढच्या काळामध्ये सुद्धा असाच राहावं हीच विनंती या निमित्तानं करतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, रामकृष्ण हरी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.